धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. धाराशिव न्यूज 7 मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या 22व्या गळती हंगामात सुरुवात झाली. धाराशिव तालुक्यातील अरविंद नगर केशेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26च्या 22व्या गळती हंगामास आज रोजी सुरुवात झाली. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर काटापूजन व वाहनांचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न अरविंद दादा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यकांत डाके व रहीम सय्यद यांच्या शुभ हस्ते गव्हाण पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट निलेश बारखडे पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शेतकरी, ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पाहूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. न्याय देण्याचं खरं काम केलं असेल तर दादांनी या परिसरामध्ये केलं. कुठलंही पाठबळ नसताना केवळ त्यांचा कामाचा अनुभव, कामाची जिद्द या सर्व गोष्टीला घेऊन त्यांचा जो अनुभव होता या कारखानदारीमध्ये आपल्याला दिसून आला. आणि कारखान्यानं वेळोवेळी सोलारच्या माध्यमातून देश पातळीवर नाव केलं. महाराष्ट्रात या कारखान्यानं नाव केलं. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना आज परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर वेगळ्या भावनेनं त्या ठिकाणी नाव घेतलं जातं. आंबेडकर कारखान्याचं नाव घेतलं त्यावेळेस कुठल्याही इतर गोष्टीची चर्चा त्या ठिकाणी होत नाही की जे आपण आसपास पाहतो. खाजगीकरणामध्ये जी काही परिस्थिती आहे ती या सहकारामध्ये नाही. कारण या ठिकाणी जर आपल्याला काही गोष्टी नाही पटल्या तर आपण संचालकाला विचारू शकतो, या अधिकाऱ्यांना आपण त्यांच्याशी विचार विनिमय करू शकतो. परंतु दादांनी त्यावेळेस पाहिलं की कारखानदारी जर टिकायची असेल, कायमस्वरूपी या संस्था आपल्या कामाला यायच्या असतील तर या परिसरामध्ये चांगल्या प्रतीचा ऊस तयार होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कारखाना निर्मितीपासून एक ऊस विकासाचा वेगळा गट तयार करून परिसरामध्ये वेळोवेळी मेळावे घेतले. आज आपण पाहतोय की काही कारखान्याचे चेअरमन वर्ष त्या कारखान्यात जात नाही, परंतु दादा शेतकऱ्याच्या फळावर जातात, शेतकऱ्याशी विचार विनिमय करतात आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांना सामावून घेतात. आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हे मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा दादांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं. आज काळानुसार चालण्यासाठी हा कारखाना प्रत्येक वेळेस तयार असतो. आज आपण पाहिलं कृत्रिम बुद्धिमत्तेचा विश्व आहे. AI टेक्नॉलॉजी प्रत्येक क्षेत्रात येऊ घातलेली आहे. त्या धर्तीवर दादांनी सुद्धा या परिसरामध्ये मेळावे घेतले. कृत्रिम बुद्धिमत्तेचं ऊसाच्या क्षेत्रात असणारे योगदान किंवा त्याचे फायदे शेतकऱ्यापर्यंत जाऊन सांगितले. त्याला चांगला प्रतिसाद या परिसरातल्या शेतकऱ्यांनी दिला आणि धुत्ता या गावापासून आपलं पहिलं AIचं गट त्या ठिकाणी स्थापन झालं. आज पावसाची एवढी परिस्थिती होती की आपण त्या ठिकाणी 2-2 दिवस घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. परंतु पडत्या पावसात दादा धुत्याला गेले, त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या ठिकाणी तो गट तयार झाला. काम करण्याचं ठरवल्यावर माणसाला मार्ग सापडतात आणि काम जर करायचं नसेल तर अडचणी सांगतात. परंतु त्या परिसरामध्ये ज्यावेळेस हा कारखाना सगळ्यासाठी तयार झाला, चांगल्या पद्धतीची रिकव्हरी सुरुवातीपासून मिळावी म्हणून आवर्जून गेल्या वर्षी 671, 1001 या ऊसाच्या जातीला रोपाची जर लागवड केली तर हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचं त्या ठिकाणी काम केलं की जेणेकरून सुरुवातीला जे ऊसाची रिकव्हरी कमी येते ते अधिक कशी वाढवता येईल आणि शेवटपर्यंत जर आपण अधिकचा रिकव्हरी त्या ठिकाणी मिळवू शकलो तर या शेतकऱ्याला समाधानकारक भाव त्या ठिकाणी मिळण्यासाठी हे सर्व गोष्टी आवर्जून त्या ठिकाणी केलेल्या आहेत. या प्रत्येक कामामध्ये शेतकऱ्यांनी जो त्यांच्यावर विश्वास दाखवलाय, आजपर्यंत सर्वांनी जे या कारखान्यावर प्रेम केलंय तेच प्रेम, तोच विश्वास या पुढच्याही काळात सगळ्यांनी दाखवावा. आणि आजपर्यंत आपल्याला ज्या विश्वासानं हा कारखानदारी या ठिकाणी परिसरात चालली त्याच पद्धतीनं आपण जर सगळ्यांनी थोडी साथ दिली, संचालक मंडळाचं नियोजन असेल, अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रोत्साहन असेल, या सर्वांनी जर आपापल्या परीनं
आज आपण पाहतोय दादाचं 85 वय चालू आहे, परंतु आज देखील तरुणाला लाजवेल या उत्साहाने ते काम करत असतात, कारण त्यांनी त्या कारखानदारीसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे. आणि असं नेतृत्व आपल्या परिसरात आहे जे की आपल्याला जपणं ही काळाची गरज आहे. आता आज बाहेर आपण बघतोय चांगलं चाललंय म्हणलं की लोकांना विश्वास वाटत नाही. साहेबांची विचारसरणी आता निलेशांनी सांगितलं त्या पद्धतीने काहीतरी आपण वेगळं करूया, या वेगळं करूया या भावनेतून जी आपली संस्था टिकलेली आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करत आहे. त्याच्यामुळे यामधूनच त्यांनी 8 दिवसापूर्वीच आम्हाला सांगितलं की मूळचा कार्यक्रम आपल्याला या पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे आमच्या मनात किंवा आमच्या त्या भावना वेगळ्या आहेत त्या आम्ही नाही व्यक्त करू शकत, परंतु हा जो मान मला असं कार्यक्रम हा खाते प्रमुखांच्या हाते माननीय चेअरमन साहेबांनी नियोजित केलेला आहे. या सगळ्या माननीय चेअरमन साहेबांचे माननीय संचालक मंडळाचे मी आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करत असतानाच या आभार करत असताना उतराई म्हणता येणार नाही, परंतु या हंगामाला सामोरं जात असताना थोडक्यात सय्यद साहेबांनी डिस्टिलरीची बाजू सांगितलेली आहे.